बागेश्वर बाबा व संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवप्रेमींचे मालेगावात निदर्शने। नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध। आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तक प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळीचा निषेध। शिवप्रेमींकडून दोघांविरुद्ध कडक कारवाईची मागणी। बागेश्वर बंधू जर आला, कोणी आयोजक कार्यक्रम केला तर आम्ही आयोजक सह त्या बाबाचा आम्ही सगळ्यांचा प्रसाद देऊ। आम्ही शिवसमिती मालेगाव शहरातर्फे मी एक निवेदन देतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलकांचा। संबंधित व्यक्तींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। मोठ्या संख्येने शिवप्रेमी व विविध संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी। घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज। ज्या पद्धतीने धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दलची जी वक्तव्य या ठिकाणी केलेली आहेत, ही वक्तव्य निषेधार्थ आहेत आणि या वक्तव्य करत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि दस्तरखुद सरसंघचालक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या बद्दलच्या बदनामीचं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे अशी शंका महाराष्ट्राच्या शिवप्रेमींमध्ये निर्माण या ठिकाणी होते। कारण 2014 नंतरच छत्रपती शिवरायांच्या आणि महापुरुषांच्या बदनामीचं षडयंत्र या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी का निर्माण होत आहे, हाही सवाल आमच्या मनामध्ये या ठिकाणी आहे आणि तो प्रश्न आम्ही या सरकारला या ठिकाणी विचारतो आहे। आम्हाला न्याय हवा आहे। हा धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याला तत्काळ अटक करण्यात यावी आणि शिवरायांवरती लिहिलेल्या पुस्तकांवरती ज्यांनी जे शहीद झाले ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाबद्दल आणि पुस्तकाच्या नावाबद्दल आमदार गायकवाडांनी जो या ठिकाणी आक्षेप घेतला आहे, आमची मागणी आहे की आमदार गायकवाडांचं हे कमी बुद्धीचे असल्या कारणाने त्यांचं मनोबल या ठिकाणी ठीक नसल्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा या ठिकाणी घेण्यात यावा आणि शिवप्रेमींना न्याय द्यावा ही विनंती आम्ही महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी करतो आहोत।